वृद्धाश्रमातून आई जेव्हा वेश बदलून घरी येते तेव्हा नक्की काय होतं, ही हृदयस्पर्शी कथा नक्की ऐका. दिवसभर आईच्याच खोलीच्या बाहेर पहारा देत बसणार आहात का? अहो, मी तुमची बायको आहे. लग्न करून मला तुम्ही या घरात आणलं आहे. माझ्याप्रती सुद्धा काहीतरी जबाबदारी आहे की नाही, की फक्त आईला चिटकवून राहणार आहात? आपल्या सुनबाईचं बोलणं ऐकून राधाबाई म्हणाल्या, अहो सुनबाई, मी आजारी होते, त्यामुळे संजीव माझ्याजवळ पूर्ण रात्रभर बसून होता. तेव्हा सुनबाई म्हणाली, तुम्ही तर आमच्यामध्ये बोलूच नका, तेच चांगलं होईल. आई, जेव्हापासून मी या घरात आली आहे हेच बघत आहे. फक्त दिवसभर तुमचा मुलगा तुमचा जप करत असतो. संजीव, मी तुमची बायको आहे. माझ्याप्रतीसुद्धा तुमचं काही कर्तव्य आहे. कायम आईला चिटकवून असता. मला हे सगळं आवडत नाही. संजीव काही बोलणार त्या अगोदरच सुनंदा पाय आपटतच आपल्या खोलीत निघून गेली. एक दिवस संजीव नाश्त्याची प्लेट उचलत बोलतो, सुनंदा आई, केव्हापासून उपाशी बसली आहे. मी तिला यातला एक गुलाबजाम खायला देऊ का? तेव्हा ती रागानं लालबुंद होऊन सुनंदा म्हणाली, तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे की आईची काळजी करू नका. का माझं डोकं तुम्ही खात आहात? मी काय त्या म्हातारीसाठी गुलाबजाम बनवले आहेत का? कामधंदा तर काहीच करत नाही, फक्त बसून गुलाबजाम खायचे आहेत. तेव्हा संजीव म्हणाला, सुनंदा, आईला तर काम करायचं असतं तर तूच तिला किचनमध्ये घुसू देत नाही. यावर सुनंदा म्हणाली, संजीव, तुमचं तोंड खूपच चालायला लागलं आहे. तेव्हा संजीव चुपचाप आपल्या नाश्त्याची प्लेट उचलतो आणि डायनिंग टेबलवर खायला बसतो. खरं तर सुनंदा आणि संजीवचं लव्ह मॅरेज झालं होतं आणि सुनंदाला सासूचा अडथळा घरामध्ये नको होता. परंतु संजीवने तिला खोटं सांगितलं होतं की त्याला आई नाही. परंतु जेव्हा त्यांचं लग्न होऊन ते घरी आले तेव्हा सासूने तिचं स्वागत केलं होतं. तेव्हा सुनंदा रागाने लालबुंद झाली होती आणि खोलीत जाताच सगळे कपडे सामान इकडं तिकडं फेकू लागली. संजीवला म्हणाली, तुम्ही माझ्यासोबत खोटं बोलून कोर्ट मॅरेज केलं होतं की तुमची आई या जगात नाही आहे, पण तुमची आई तर जिवंत आहे. सकाळी सकाळी उठून मला त्यांना चहा देणं, दिवसभर सासूबाई सासूबाई करत त्यांच्या पुढे मागे करणं मला अजिबात आवडत नाही. मला कोणत्याच म्हाताऱ्या बाईच्या पुढे पुढे करायला आवडत नाही. ज्या दिवसापासून सुनंदाचं लग्न संजीवसोबत झालं होतं त्या दिवसापासून सुनंदा आपल्या सासूला त्रास देत होती. पण राधाबाई तर तिला आपल्या मुलीसारखं मानत होत्या. तिच्या कामामध्ये त्या कधीच आडकाठी आणत नव्हत्या. तिला हवं तसं त्या करू देत होत्या. तिला सगळं स्वातंत्र्य राधाबाईंनी दिलं होतं, परंतु सुनंदालाच सासू सहन होत नव्हती. तिला त्यांच्यासोबत राहायचं नव्हतं. संजीवने तिला खोटं सांगून तिच्यासोबत लग्न केलं होतं, परंतु संजीवचं आपल्या आईवर प्रेम होतं. आज सुनंदाचा वाढदिवस होता, त्यामुळे सुनंदाने आज खूप तयारीही केली होती. वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ केले, समोसा, गुलाबजामुन, बर्फी आणि माहिती नाही काय काय. संध्याकाळी एक छोटीशी पार्टी होती, ज्यामध्ये सुनंदाचे काही खास नातेवाईक आणि मैत्रिणी येणार होत्या. सुनंदाने थाळा उचलला आणि त्यात भात आणि मसाला टाकून आपल्या पतीला संजीवला म्हणाली, जाऊन हा नाश्ता म्हातारीला देऊन या. संजीवसुद्धा चुपचाप आईच्या खोलीत ते जेवणाचं ताट घेऊन पोहोचला. तेव्हा आई दरवाजावरच उभी होती, कारण राधाबाईंना खूपच जोरात भूक लागली होती. भुकेनं व्याकुळ झालेल्या राधाबाई आपल्या मुलाला समोर पाहून खूप खुश होतात आणि जेवणाचं ताट घेऊन म्हणाल्या, बाळा, काय घेऊन आला आहेस? आज तर सुनबाईंचा वाढदिवस आहे, काहीतरी खास घेऊन आला असेलच ना? गुलाबजामुनचा सुगंध तर पूर्ण घरभर पसरला आहे आणि मला गुलाबजामुन खूपच आवडतात. बघ, दे इकडं ताट आणि बस माझ्याजवळ. तेव्हा संजीव म्हणाला, नाही आई, मी इथे जास्त वेळ बसलो तर सुनंदाला राग करेल. तिला राग येईल. आज तिचा वाढदिवस आहे, त्यामुळे मला तिचा मूड खराब करायचा नाही. हे घे, तू खाऊन घे. ताटात भात आणि मसाला पाहून तर राधाबाईंची भूकच मेली.
ताट पाहताच त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. संजीव म्हणाला, आई, आज सुनंदाने समोसा, गुलाबजामुन खूप काही बनवलं आहे. संजीवचं हे बोलणं ऐकताच राधाबाईंच्या तोंडाचं पाणी सुटलं. त्यांना गुलाबजामुन खूपच खाऊशी वाटला. कितीतरी आठवड्यांपासून त्या भात, मसाला, भाकरी, लोणचं खाऊन खाऊन कंटाळल्या होत्या. तेव्हा राधाबाई म्हणाल्या, पण बाळा, तू माझ्यासाठी काहीच गोड घेऊन आला नाहीस. एक गुलाबजाम तरी घेऊन यायचं होतं. अरे, भात आणि हा मसाला किती सुक्का सुक्का आहे, हे मी कसं खाऊ? तेव्हा संजीव म्हणाला, आई, मी तर गुलाबजामुन गपचूप घेऊन निघालो होतो, पण सुनंदाची नजर त्या गुलाबजामुनवर पडली आणि म्हणाली की या सगळ्या गोष्टी मी त्या म्हातारीसाठी बनवल्या नाहीत. तिच्या मैत्रिणी येणार आहेत, ती त्यांनाच खायला देईल. अजून तिला समज कमी आहे. हळूहळू आई, हळूहळू तिलासुद्धा सगळं काही समजेल. तेव्हा राधाबाई म्हणाल्या, तू खाल्लं का गुलाबजामुन? कसे झाले होते? तेव्हा संजीव म्हणाला, हो आई, मी तर गुलाबजामुन, समोसा सगळं काही खाऊन आलो आहे. खूप स्वादिष्ट झाले आहे. आपल्या मुलाचं बोलणं ऐकून राधाबाईंच्या तोंडाला पाणी सुटलं आणि त्या म्हणाल्या, बाळा, गुलाबजामुन वाचले असतील तर मला घेऊन ये. संजीव म्हणाला, आई, मी पाहून येतो. सुनंदा आत्ताच खोलीत गेली आहे. जर झोपली असेल तर मी गुपचाप तुला गुलाबजामुन घेऊन येतो. संजीव आईच्या खोलीतून बाहेर येतो आणि सगळीकडे आजूबाजूला पाहतो की सुनंदा कुठे आहे. तो पाहतो की सुनंदा आपल्या खोलीत बसून आरामात आपल्या मैत्रिणींबरोबर फोनवर हसून हसून बोलत आहे. तेव्हा संजीव चुपचाप किचनमध्ये जातो आणि आपल्या हातात एक गुलाबजामुन लपवून आपल्या आईच्या खोलीकडे जात असतो आणि आईला देतो. राधाबाई जेव्हा गुलाबजामुनला पाहतात तेव्हा त्या खूप खुश होतात आणि पटकन गुलाबजामुन आपल्या तोंडात एकदाच टाकतात. तेव्हा संजीव म्हणतो, काय आई, एवढा मोठा गुलाबजामुन एकदाच तोंडात टाकलास? अगं, हळूहळू खायचा होता, घशात अडकला तर. राधाबाई गुलाबजामुन संपवतात आणि आपल्या मुलाला म्हणतात, बाळा, खरंच गुलाबजामुन खूपच स्वादिष्ट बनले आहेत. मला अजून खायचं मन करत आहे. आता एक काम कर बाळा, जाऊन एक समोसा घेऊन ये. तेव्हा संजीव नकारार्थी मान हलवत म्हणाला, नाही आई, या वेळेस गेलो तर सुनंदा मला खूप ऐकवेल आणि सोबत तुझीसुद्धा धुलाई करेल. कारण संजीवला माहिती होतं की त्यानं जर यावेळेस आईची इच्छा पूर्ण केली आणि सुनंदानं ते पाहिलं तर आईला एका गुलाबजामुनच्या बदल्यात कितीतरी दिवस उपाशी राहावं लागेल. कारण सुनंदा कायम हेच करत आली होती आणि आईला एका खोलीत बंद करून ठेवत असायची. संजीव तिला खूप खूप समजवायचा, परंतु ती संजीवचं काहीच ऐकत नसायची. आता राधाबाईंना कधी गुलाबजामुन तर कधी समोसा आठवायचा. त्या पुन्हा पुन्हा त्यांची बोटं चाटत होत्या. तेव्हा संजीव म्हणाला, आई, मी आता जातो, नाहीतर सुनंदा माझे बँड वाजवेल. पण आई, जर रात्री काही लागलं तर घेऊन येईल. आणि संजीव आपल्या खोलीत निघून जातो. तेव्हा सुनंदा म्हणते, जेवली का ती म्हातारी? संजीव म्हणतो, हो, चाटून पुसून खाल्ला आहे. तेव्हा सुनंदा म्हणते, का? असा कोणता पदार्थ दिला होता की चाटून पुसून खाल्ला आहे? सुनंदाचं बोलणं ऐकून संजीव गडबडला आणि म्हणाला, अगं नाही ग, तिनं तर भात आणि मसाला चाटून पुसून खाल्ला आहे. तेव्हा सुनंदा संशयाच्या नजरेनं पाहते आणि म्हणते, खोटं बोलू नका. मला माहिती आहे तुम्ही नक्कीच काहीतरी गोड दिलं असणार. कारण मी पूर्ण 30 गुलाबजामुन बनवले होते. एक तुम्ही खाल्ला आणि एक मी खाल्ला, तर मग गुलाबजामुन 28 पाहिजेत ना? तिथे तर फक्त 27 गुलाबजामुन आहेत. कुठे गेला माझा एक गुलाबजामुन? नक्कीच तुम्ही त्या म्हातारीला दिला असणार. तेव्हा संजीव म्हणाला, नाही सुनंदा, तू चुकीचं समजत आहेस. ते तुझ्या बोटात जादू आहे. गुलाबजामुन इतके स्वादिष्ट झाले होते की मला कंट्रोलच झाला नाही आणि मी अजून एक खाऊन टाकला. ठीक आहे ना स्वीटहार्ट, प्लीज आता मी जातो. मला ऑफिससाठी उशीर होत आहे. संध्याकाळच्या बड्डेच्या पार्टीला भेटूया. संध्याकाळी सुनंदाचे नातेवाईक, मैत्रिणी येतात. घरात खूप हसण्या खिदळण्याचं वातावरण होतं. परंतु बिचाऱ्या राधाताई एका खोलीत बंद होत्या. का बंद होत्या आणि कोणत्या गोष्टींची त्यांना शिक्षा मिळत होती त्यांना तर काही समजतच नव्हतं. कदाचित सासू होणं हीच त्यांच्या जीवनाची कठीण परीक्षा होती.
आणि त्या सहनही करत होत्या आणि रडत होत्या. आणि इकडे सुनंदा आपल्या मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत मस्तपैकी आपला वाढदिवस साजरा करत होती. कोणी विचारलंसुद्धा नाही की तुझी सासू कुठे आहे. चांगल्या चांगल्या पदार्थांचा वास आता राधाबाईंच्या खोलीत पोचत होता आणि त्याच वासानं आपली भूक मिटवत होत्या. सुनंदाला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद दिल्यानंतर सर्व नातेवाईक आणि तिच्या मैत्रिणी जेवून घरी जातात. तेव्हा संजीवने गिफ्ट खोलून सुनंदाला दाखवलं आणि इकडे राधाबाईंना वेगवेगळे पदार्थ खाण्याची इच्छा होत होती. इकडे संजीव सुनंदाला गिफ्ट दाखवत म्हणाला की हे बघ, मी 2 साड्या आणल्या आहेत, एक तुझ्यासाठी आणि एक आईसाठी. साड्या बघून सुनंदा म्हणाली, आई तर सुती साडी नेसते, त्यांच्यासाठी पैठणी घेऊन यायची काय गरज होती. किती पैसे नासवले तुम्ही. माझ्यापेक्षा महागडी साडी तुम्ही आईसाठी घेऊन आला आहात. माझ्यासाठी 2,000ची आणि आईसाठी 9,000ची पैठणी घेऊन आला आहात. काय गरज होती इतके पैसे घालवायची. ती म्हातारी आता साड्यांचा ढीक लावेल का. कुठे जायचं असतं तिला. सगळ्या वस्तू तर बॉक्समध्ये बंद आहेत. तेव्हा संजीव म्हणाला, सुनंदा, पोरकटपणाची हद्द झाली. हे विसरू नकोस की आईने दिलेलं आपल्याजवळ सगळं काही आहे आणि तुला तिला एक साडी देण्यासाठी एवढा त्रास होत आहे. त्यावर सुनंदा म्हणाली, अहो, उद्या आपल्याला सुद्धा मुलं होतील. त्यांच्या भविष्यासाठी सुद्धा आपल्याला काहीतरी करावं लागेलच ना. आत्तापासूनच पैसे साठवून ठेवू, तेव्हा त्यांचं फ्युचर बनेल. तुम्ही तर मला कायमचं चुकीचं ठरवत आहात. त्यांना कुठे साडी नेसून जायचं आहे. सगळ्या साड्या ठेवून ठेवून खराब होऊन जातील. सुनंदाचं बोलणं ऐकून संजीवला राग आला आणि तो रागात म्हणाला, तुला कायमच माझ्या आईचा का त्रास होतो. तुला काय तिची अडचण आहे. तसं पाहिलं तर ती सुद्धा तुझ्या आईसारखीच आहे. सुनंदासुद्धा म्हणाली, माझी आई गेली देवाघरी आणि आईसारखी आहे आई नाही. मी त्यांना आई मानत नाही. मी तर पहिलंच सांगितलं होतं की माझ्या घरात सासू नावाचा त्रास नाही पाहिजे. त्यावर संजीव म्हणाला, सुनंदा, तुला आई काय करते. बिचारी शांतपणे एका खोलीत पडून असते. हू का चू करत नाही, तरीही तू तिला त्रास देत असतेस. कायमच माझ्या आईबद्दल उलटसुलट का बोलत असतेस. तुला तुझ्या तोंडावर ताबा ठेवता येत नाही का. हळूहळू त्यांच्या छोट्याशा भांडणाचं रूपांतर मोठ्या भांडणात होतं. संजीव आणि सुनंदाचं खूप मोठं कडाक्याचं भांडण होतं आणि सुनंदा ओरडून म्हणते की मी सुद्धा निर्णय घेतला आहे. तुम्ही तुमच्या आईसोबत राहा किंवा माझ्यासोबत. आता आमच्या दोघींपैकी एकीलाच तुम्हाला निवडावं लागेल. संजीवसुद्धा भडकून म्हणतो, जर आई किंवा बायकोमध्ये मला एकीला निवडावं लागेल तर मी माझ्या आईला निवडतो. दरवाजा उघडा आहे, तू जाऊ शकतेस. संजीवचं बोलणं ऐकून सुनंदा आश्चर्यचकित होते आणि म्हणते, संजीव, हा तुमचा शेवटचा निर्णय आहे. तेव्हा संजीवसुद्धा म्हणतो की हो, हा माझा शेवटचा निर्णय आहे. माझ्या आईने मला 9 महिने पोटात ठेवलं होतं. ते सांभाळलं, वेदना सहन केल्या. मी तिला सोडू का सोडू. मी तिला, तूच सांग. त्यापेक्षा मी तुलाच सोडतो. सुनंदा बोलते, ठीक आहे, मी निघून जाते. मला न्यायला येऊ नका. सुनंदा तिच्या माहेरी फोन करते, जे आज तिचा वाढदिवस साजरा करून गेले होते. बाबा, मला न्यायला गाडी पाठवा. मी आत्ता माहेरी येणार आहे. आता आपला या घराशी कसलाच संबंध नाही. आपले या घरात कोणच नाही. ती सामान पॅक करायला सुद्धा बडबडत होती. आता या घरात माझी काय गरज आहे. सुनंदा आपलं सामान पॅक करून बॅग घेऊन घराच्या बाहेर निघून जाते. तरीही संजीव काहीच बोलत नाही आणि दरवाजा बंद करून घेतो. जेव्हा ही गोष्ट राधाबाईंना कळते की त्यांची सुनबाई घर सोडून माहेरी निघून गेली, त्यांना खूप दुःख झालं. त्यांनी खाणं पिणं सोडलं. आज सुनंदाला जाऊन 2 दिवस झाले होते आणि 2 दिवसांपासून त्यांनी अन्नाचा एक कणही तोंडात टाकला नव्हता. आणि याचं कारण त्या स्वतःला समजत होत्या. स्वतःला त्या आता कोसत होत्या की माझ्यामुळं सुनबाई हे घर सोडून निघून गेली आहे. एक सासू जिला सुनेचं तिळतिळ तडपवलं होतं, जेवणसुद्धा नीट दिलं नाही. आज त्याच सासूला सून माहेरी गेल्यामुळं किती त्रास होत आहे, किती दुःख होत आहे. इकडं संजीवची सुद्धा तब्येत खराब झाली होती. त्यालासुद्धा बरं वाटत नव्हतं. संजीवनं खूप वेळा तिला फोन ट्राय केला,
परंतु सुनंदाने रागात फोन उचलला नाही. संजीव विचार करत होता की लग्नाच्या वेळेस फेरे घेताना सोबत जीवन मरणाची शपथ घेतली होती आणि एका क्षणात तिनं तोडून टाकली. तेवढ्यात संजीवचा मोबाईल वाजला आणि त्याचं लक्ष मोबाईलवर गेलं. त्यानं लगेच फोन उचलला आणि बाहेर अंगणात फिरता फिरता बोलू लागला. तिकडून सुनंदा म्हणाली, मी तुम्हाला यासाठी फोन केला आहे की मी तुमच्या मुलाची आई होणार आहे. तुम्ही बाबा होणार आहात. सुनंदाचं बोलणं ऐकून संजीवला खूप आनंद झाला. तो फोनवरच तिची माफी मागू लागला आणि म्हणाला, सुनंदा, आता हट्ट सोडून दे, राग सोड आणि आपल्या घरी परत ये. मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही आणि इथे सुद्धा जसं आहे तसंच आहे. सगळं तुझी आठवण काढत आहेत. तेव्हा सुनंदा म्हणाली, नाही संजीव, आता खूप उशीर झाला आहे. जर तुमची आई तिथे राहणार असेल तर मी त्या घरात अजिबात येणार नाही. मी त्या घरात पाऊलसुद्धा ठेवणार नाही. आता तुम्हालाच निर्णय घ्यावा लागेल. त्यावर संजीव म्हणाला, माझा निर्णय तोच आहे सुनंदा. बोलता बोलता संजीव थांबला आणि त्याच्या तोंडून अजून शब्द निघालेच नाही. तो तर आता कात्रीत सापडला होता. नाही तो त्याच्या पत्नीला सोडू शकत होता, नाही आपल्या आईला. त्याला आता चहूबाजूला अंधारच अंधार दिसत होता. काय करायचं, काय निर्णय घ्यायचा काहीच कळत नव्हतं. तो त्याच्या आईची खूप इज्जत करत होता, परंतु तो आज काहीच निर्णय घेऊ शकत नव्हता. त्याचे हसते खेळतं जीवन नरकासारखं झालं होतं. काहीच आनंद नव्हता. संजीव अंगणातून घरामध्ये गेला तर त्याची आई दरवाजाच्या मागे उभी राहून सगळं ऐकत होती आणि संजीवला पाहून त्या गडबडल्या. राधाबाई संजीवला म्हणाल्या, बाळा, तू बाप होणार आहेस आणि मी आजी. पण ही आजी इतकी कमनशिबी आहे की मी माझ्या नातवाला माझ्या मांडीवर सुद्धा खेळू शकत नाही, त्याला प्रेम देऊ शकत नाही. सुनबाईची हीच इच्छा आहे ना की मी इथे राहू नको. तर बाळा, एक काम कर, मी इथून दुसरीकडे निघून जाते. आपल्या आईचं बोलणं ऐकून संजीव म्हणाला, नाही आई, तू असं काहीच करणार नाही. राधाबाईंनी निर्णय घेतला होता की त्या वृद्धाश्रमामध्ये जाणार, पण मुलाचं आणि सुनेचं जीवन नरक होऊ देणार नाही. त्या दोघांच्या मध्ये काही येणार ना. त्या आपल्या मुलाचं तर घर तुटताना पाहू शकत नाही. राधाबाई आपल्या मुलाला म्हणाल्या, बाळा, तू चिंता करू नकोस, तू मला वृद्धाश्रमामध्ये सोडून ये. यावर संजीव म्हणाला, आई, तू वेडी झाली आहेस का? तू तुझं घर सोडून वृद्धाश्रमामध्ये जाणार? तू अनाथ आहेस का? तू या घराची मालकीण आहे. मी असं कधीच होऊ देणार नाही आणि तू असं परत बोलू नकोस. चांगलं झालं असतं जर मी त्यावेळेस तुझं ऐकलं असतं आणि तुझ्या विरोधात जाऊन सुनंदासोबत लग्न नसतं केलं तर आज आपल्याला हा दिवस पाहायला लागला नसता. राधाबाई म्हणाल्या, बाळा, ती तुझी पत्नी आहे. तिच्या विरोधात तुला असं बोलायला शोभत नाही. आई, आता मी ऑफिसला निघालो आहे. राधाबाई म्हणाल्या, ऑफिसवरून आल्यानंतर सुनबाई घरात पाहिजे. तुला माझी शपथ आहे. जा बाळा, तिला म्हणव, तिचा रुसवा काढ. आता ती आई होणार आहे. या घराला ती वारस देणार आहे. संजीव चुपचाप ऑफिसला निघून गेला, परंतु संध्याकाळी ऑफिसवरून परत आल्यावर त्याची आई त्याला खोलीत दिसली नाही. त्या खोलीत फक्त एक पत्र मिळालं, ज्यामध्ये लिहिलं होतं की बाळा, मी जात आहे, मला शोधण्याचा प्रयत्न करू नकोस. जेव्हा त्यानं हे पत्र वाचलं तेव्हा तो खूप हैराण झाला होता. त्याला आता समजत नव्हतं की आता काय करायचं. आईला शोधायचं की आपल्या पत्नीला घरी आणायचं. त्याच्या आईनं त्याला स्वतःची शपथ दिली होती आणि मग संजीव आपल्या पत्नीला आणण्यासाठी तिच्या घरी गेला. आणि जेव्हा सुनंदा घरी आली तेव्हा ती खूप खुश होती, कारण तिची सासू घर सोडून निघून गेली होती. आता ती आरामात आपले जीवन जगू शकत होती. हळूहळू संजीव आणि सुनंदाचं जीवन सामान्य होत गेलं आणि ते एकमेकांसोबत खूप खुशही होते. इकडे राधाबाई वृद्धाश्रमामध्ये आपल्या मुलाची खूप आठवण काढत होत्या. रडत होत्या की माझा मुलगा त्रासात असेल, कारण मी त्याला सांगितलंच नाही की मी कुठे आहे, कोणत्या अवस्थेत आहे, आणि त्यानं मला शोधण्याचा सुद्धा खूप प्रयत्न केला असेल, पण त्याला मी सापडलेच नाही. राधाबाई तिथे कोणासोबतच बोलत नसायच्या. वृद्धाश्रमामध्ये त्यांच्या वयाचे असणारे सगळेजण राधाबाईसोबत बोलण्याचा प्रयत्न करायचे,
परंतु त्या काहीच बोलत नव्हत्या. शांत पडून राहायच्या. फक्त खिडकीच्या बाहेर एकटक पाहत बसायच्या की कदाचित माझा मुलगा शोधत शोधत इथे येईल. इकडे सुनंदा आपल्या येणाऱ्या बाळाबद्दल खूपच आनंदित होती. रोज त्याच्यासाठी नवीन नवीन कपडे खरेदी करायची, शॉपिंग करायची. खूप मजेत आपलं जीवन जगत होती. काही दिवसानंतर दिवाळीचा सण येणार होता आणि वृद्धाश्रमामधले काही जण आपल्या घरी दिवाळीमध्ये आपल्या मुलाच्या सुनेच्या घरी भेटायला जाणार होते. त्यामुळे राधाबाईंची सुद्धा खूप इच्छा झाली की आपल्या मुलाला एकदा तरी भेटावं, कारण त्या न सांगताच ते घर सोडून निघून आल्या होत्या. वृद्धाश्रमामधून 1 तासाची सुट्टी घेऊन त्या आपल्या मुलाच्या आणि सुनेच्या घरी पोहोचल्या. तेव्हा त्यांनी पाहिलं की त्यांच्या घरी खूपच पाहुण्यांची ये जा होती. आजूबाजूला चौकशी केल्यानंतर राधाबाईंना कळालं की त्यांच्या सुनेची ओटी भरण आहे आणि खूप सारे पाहुणे आले आहेत. आचारी लोक जेवण बनवत होते आणि नोकरचाकर साफसफाई करत होते. राधाबाईंनी विचार केला की जर त्यांच्या सुनेनं त्यांना पाहिलं तर उगाच रागराग करेल. त्यामुळे त्यांनी कामवालीची साडी नेसली आणि डोक्यावर पदर घेऊन घरामध्ये घुसल्या. राधाबाई सुद्धा विचार करत होत्या की काय नशीब आहे माझं, स्वतःच्या घरात असा वेश बदलून जायला लागत आहे. मुलाच्या आणि सुनेच्या खोलीच्या बाहेर झाडू घेऊन त्या केर काढू लागल्या. तेव्हा त्यांनी जे ऐकलं ते ऐकून जर त्यांचे डोळे मोठे झाले, त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण त्यांचा मुलगा संजीव जोरजोरात हसून आपल्या पत्नीला म्हणजे सुनंदाला म्हणत होता की आपण सुद्धा काय मस्त खेळ खेळला आहे, किती जबरदस्त नाटक केलं आहे, फक्त आईला या घरातून बाहेर काढण्यासाठी. आणि आईला पूर्ण सत्य माहितीसुद्धा पडलं नाही. ती विचार करत होती की मुलगा माझ्यावर खूप प्रेम करतो. माझा मुलगा मलाच घरातच ठेवू इच्छित आहे. फक्त सुनंदालाच या घरातून मला बाहेर काढायचं आहे, असंच तिला वाटत होतं. पण खरं सांगू का सुनंदा, मला स्वतःलाच तिच्यापासून सुटका करून घ्यायची होती. कारण आपल्या दोघांना घरात मजेत राहायला मिळावं म्हणून दोघांनी मिळून ते नाटक केलं होतं. त्यामुळे ती म्हातारी स्वतःचं घर सोडून निघून गेली आणि कायमची. आपली सुटका झाली आणि एवढं घडून सुद्धा लोकांची बोलणीसुद्धा ऐकावी लागली नाहीत. सुनंदासुद्धा संजीवचं बोलणं ऐकून हसत होती आणि म्हणाली, हो संजीव, तुझा तो साडीवाला ड्रामासुद्धा खूप जबरदस्त होता. संजीव म्हणाला, आणि सुनंदा, तू जेव्हा घर सोडून निघून गेली होतीस तेव्हा आईची काय अवस्था झाली होती विचारू नकोस. अगं, तिनं खाणं पिणं सोडलं होतं. संजीव बोलतच होता की सुनंदा म्हणाली, सोडा ना हो, आज आपण त्या म्हातारीची आठवण काढून आपला दिवस का खराब करत आहोत. तेव्हा संजीव म्हणाला, हो, अगदी बरोबर बोलत आहेस तू. थोड्याच वेळात सर्व पाहुणे येणार आहेत. मी बाहेर जाऊन बघतो. गुलाबजामुन, पुरी भाजी, काय काय पदार्थ बनवून झाले आहेत ते पाहून येतो, कारण पदार्थांची व्यवस्थित मांडणी करून ठेवावी लागेल. आणि हो, आता आईची ती मोठी खोली रिकामी झाली आहे. आपण त्याच रूममध्ये कार्यक्रम करूया. मी त्या रूममधून त्या म्हातारीचा फोटोसुद्धा काढून ठेवतो, कारण कोणाच्याच नजरेत ते पडू नये. नाहीतर लोक विचारतील की आई कुठे आहे. बरं झालं या घरातील कटकट निघून गेली. आता आपल्याला तो या घरातील नाराज चेहरा सुद्धा पाहावा लागत नाही. संजीव आता आपल्या आईच्या खोलीमध्ये जाऊन एकत्र असणारा आईचा आणि त्याच्या बाबांचा फोटो काढून खाली टाकतो आणि आईचं कपाट उघडून त्यातून तिची पैठणी साडीही काढतो आणि आता सुनंदाला म्हणतो, स्वीटहार्ट, ही साडी तर मी तुझ्यासाठी आणली होती. तुझ्यावरच ही साडी खूप सुंदर दिसेल. आता लगेच ही साडी नेसून घे. साडी पूर्ण 9,000ची आहे. सुनंदा आता खूपच खुश होती. दोघांच्या आनंदाला तर पारावाराच उरला नव्हता. परंतु बाहेर उभ्या असलेल्या राधाबाईंना आपल्या मुलाची अशी घृणास्पद वागणूक पाहून खूप रडायला येत होतं. त्या विचार करत होत्या की मला असं वाटत होतं की माझा मुलगा माझ्या आठवणीमध्ये तडफडत असेल, पण इथे तर त्याच्या बायकोसोबत तो ऐश करत आहे आणि मी मात्र वृद्धाश्रमात रडून रडून कसं तरी दिवस ढकलत होते. माझा मुलगा इतका नालायक निघाला आहे आणि अशा मुलासाठी मी अश्रू ढाळत होते. पण बरं झालं, माझ्या मुलाचं सत्य माझ्यासमोर आलं. तेवढ्या सुनंदा आता राधाबाईजवळ आली आणि म्हणाली, हा फोटो घे आणि त्या बाहेरच्या डस्टबिनमध्ये फेकून दे.
एवढे बोलून सुनंदा आपल्या रूममध्ये तयार होण्यासाठी निघून गेली. राधाबाईंनी आपल्या चेहऱ्यावरून पदर घेतला, त्यामुळे सुनंदा त्यांना ओळखू शकली नाही. राधाबाई एकदा त्या फोटोमधला आपल्या पतीचा फोटो पाहतात आणि शेवटी राधाबाई फोटो फ्रेम बाहेरच्या डस्टबिनमध्ये फेकून देतात आणि आपल्या डोळ्यातील अश्रू पुसत त्या आपल्या मुलाला आणि सुनेला सुद्धा कायमच्या आपल्या हृदयातून काढून फेकून देतात. मग थोड्या वेळ आपल्या खोलीमध्ये जातात आणि तिथून बाहेर निघून पुन्हा वृद्धाश्रमात परत येतात. परंतु राधाबाईंना पाहून वृद्धाश्रमातील लोक आश्चर्यचकित झाले होते, कारण राधाबाई पहिल्यापेक्षा खूप खुश दिसत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक आली होती आणि त्यांचे बदललेलं वागणं पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटत होतं. तर इकडे सुनंदा आणि संजीव दोघं मिळून आपल्या येणाऱ्या बाळाच्या आनंदात चांगली मस्तपैकी पार्टी करतात आणि दोघेही पार्टी खूप एन्जॉय करतात. शेवटी वेळ अशीच निघून जाते आणि सुनंदाच्या डिलिव्हरीची वेळ जवळ आली. पण नशिबाला काहीतरी वेगळंच मान्य होतं. गर्भाशयामध्ये बाळाच्या गळ्याला नाळेनं वेढा मारला होता आणि त्यामुळे बाळाला श्वास घ्यायला अडचण होऊ लागली आणि त्यात भर म्हणून तिची ब्लिडिंगही खूप होऊ लागलं. बाळाचं डोकंसुद्धा वर होतं. डॉक्टरांनी लगेच ऑपरेशन करायला सांगितलं आणि म्हणाले की लगेच ऑपरेशन केलं नाही तर आईच्या जीवाला आणि बाळालाही धोका होऊ शकतो. पण बाळाने तर गर्भातच जीव सोडला होता. संजीवने सुनंदाला वाचवण्याचा निर्णय घेतला. या सगळ्या धावपळीत आणि ऑपरेशनमध्ये त्यांचा खूपच खर्च झाला. खूप ब्लिडिंग झाल्यामुळं आणि बाळाला नाळेचा वेढा बसल्यामुळं ऑपरेशन लगेच करायला लागलं होतं. विदेशातून डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागला होता. त्यांना बोलवावं लागलं होतं. त्या ऑपरेशनमध्ये संजीवची जमापुंजी सर्व खर्च झाली होती. थोडक्यात काय तर संजीव आता रस्त्यावरच आला होता. खूप दिवसांपासून ऑफिसला सुट्टी घेतल्यामुळं त्याला ऑफिसमधून काढण्यात आलं होतं. आता तर त्याला नोकरीतून हात धुवायला लागला होता आणि सुनंदा पूर्ण 20 दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती. तिथे थोडाफार तिच्या माहेरच्यांनी खर्च केला होता. घरी आल्यानंतर सुनंदा आपल्या मुलाच्या आठवणीत खूप रडत असायची आणि संजीव तिला दिलासा द्यायचा आणि म्हणायचा, सुनंदा अशी हिंमत हारलीस तर कसं होईल. तेव्हा सुनंदा म्हणाली, संजीव आपला घर खर्च कसा चालेल. तुमची तर नोकरीसुद्धा गेली आहे आणि आता मी खूप अशक्त आहे. मी जेवणसुद्धा बनवू शकत नाही. आपल्याला एक नोकर ठेवावाच लागेल. जर आई असत्या तर कदाचित या वाईट परिस्थितीमध्ये आपली त्यांनी मदत तरी केली असती. माझी आईसुद्धा आता या जगात नाही की मी माहेरच्या लोकांकडे मदत मागू शकेल. एकटे बाबा काय करतील. हॉस्पिटलमध्ये त्यांनी शक्य तेवढी मदत केली. संजीव आता काय करायचं. तेव्हा संजीव म्हणाला, चिंता करू नको सुनंदा. जोपर्यंत नोकरी मिळत नाही तोपर्यंत आपण या मोठ्या घराचा रेंटवर देऊ. त्यामुळे काही दिवस तरी आपले चांगले जातील आणि तुझ्या औषधांचा खर्चसुद्धा सुटेल. तेवढ्यातच दारावरची बेल वाजली. संजीवने दरवाजा उघडला तर दरवाजात एक माणूस उभा होता. त्याच्या हातामध्ये एक लिफाफा होता. तो माणूस म्हणाला, मिस्टर संजीव पाटील तुम्हीच का. हो मीच आहे. तुम्ही कोण आहात. तो माणूस म्हणाला, हा लिफाफा घ्या आणि तो उघडून तुम्हीच बघा. संजीव लिफाफा उघडून पाहतो तर त्याला घर खाली करण्याची नोटीस आलेली असते. संजीव आश्चर्यानं म्हणतो, तुम्ही कोण आहात. तुमची अक्कल ठिकाणावर आहे का. हे घर माझं आहे आणि तुम्ही कोण मला सांगणार आहे की हे घर खाली करा म्हणून. तेवढ्या सुनंदासुद्धा म्हणते की हे घर आमच्या मालकीचं आहे आणि तुम्ही आम्हाला हे घर खाली करायला सांगत आहात. ही नोटीस नाही कोणी पाठवली आहे. त्यावर तो वकील माणूस म्हणतो की तुमची आई राधाताईंनी. त्यांनी असं सुद्धा म्हटलं आहे की हे घर तुम्ही लोकांनी जबरदस्ती त्यांच्याकडून काढून घेतलं आहे. यावर सुनंदा लगेच म्हणाली, अहो कोण राधाताई. त्या तर या जगातच नाही. तेवढ्यातच राधाबाई टाळ्या वाजवत आतमध्ये येतात आणि म्हणतात, अगं जिवंत सासूला सुद्धा तू मारलंस की. मी अजूनही जिवंत आहे आणि हे घर तुम्हा लोकांना खाली करावंच लागेल. राधाबाईंना पाहिल्याबरोबर सुनंदा म्हणते, आई आम्ही तुमचीच मुलं आहोत ना आणि तुमच्याकडे तर घराचे कागदपत्र नाहीत. मग तुम्ही हे घर आम्हाला खाली करायला कसं सांगू शकता. संजीवसुद्धा म्हणाला,
हो, घराचे कागदपत्र तर आमच्याकडे आहेत. आणि आई, ते सुनंदाचं बोलणं आता राहू दे. तू पहिलं सांग, तू न सांगता कुठे गेली होतीस? मी तुला किती शोधलं. आता एवढ्या दिवसांनी भेटली आहेस आणि येऊन लगेचच म्हणत आहेस की घर खाली करा. आई, मी तुझ्या आठवणीमध्ये खूप रडत होतो ग. पण आता तू आले आहेस ना, आता मला खूप चांगलं वाटत आहे. संजीवचं बोलणं ऐकून राधाबाईंनी त्याच्या जोरात कानाखाली मारली आणि म्हणाल्या, मला मूर्ख बनवण्याचं नाटक आधी बंद कर. आता तुझं सर्व सत्य मला समजलं आहे. तू तर माझा मुलगा होतास. मी माझ्या पोटात वाढवून तुला जन्म दिला आहे. अरे, तुझ्यापेक्षा तर चांगली सुनंदा आहे. ती माझ्या तोंडावर तरी बोलत होती, पण तू पाठीमागून खंजीर खुपसलास. ज्या दिवशी तुम्ही डोहाळे जेवणाचा कार्यक्रम करत होता, लोकांना पार्टी देत होतात, त्या दिवशी मी या घरातील कामवाली बनून आले होते. तेव्हा मी तुझं आणि सुनबाईचं सर्व बोलणं ऐकलं होतं. जेव्हा सुनबाईने माझ्याच फोटोला मला डस्टबिनमध्ये टाकण्यास सांगितला, तेव्हा मी माझ्या रूममध्ये जाऊन घराची सर्व कागदपत्रं घेतली. कारण हे घर माझ्या नवऱ्यानं माझ्या नावावर केलं होतं. पण आता हे घर मी वृद्धाश्रमाच्या नावावर केलं आहे आणि या घरामध्ये मला आता वृद्धाश्रम बनवायचा आहे. कारण एखाद्या मुलानं जर आपल्या आईबाबांना घराबाहेर काढलं तर कमीत कमी त्यांना राहण्यासाठी एक छत तर मिळेल. आता तुम्ही दोघं इथून जाऊ शकता. मला तुमच्या दोघांचाही चेहरा पाहायची अजिबात गरज नाही. आपल्या आईचं बोलणं ऐकून संजीवला तर मोठा धक्काच बसला. दोघांनीही लज्जेनं मान खाली घातल्या. माफी मागत राहिले, परंतु राधाबाईंनी त्यांना माफ केलं नाही आणि नाईलाजानं त्या दोघांनाही घर सोडून तिथून निघून जावं लागलं आणि रस्त्यावरचे भिकारे बनून इकडे तिकडे भटकत होते. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, राधाबाईंनी आपल्या मुलाला आणि सुनेला जी शिक्षा दिली ती बरोबर आहे की चुकीची? राधाबाईंनी त्यांना माफ करायला हवं होतं का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कथा आवडली तर कथेला लाईक शेअर नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.